सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. सर्व साधू संत वासनिक यांना दंडोत प्रणाम. आज आपण 197 नंबरच्या सत्संगामध्ये प्रवेश करत आहोत. गेली अनेक सत्संगापासून आपण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेले जे तत्व सिद्धांत आहे, जीवाच्या हितासाठी, जीवाच्या आत्मकल्याणासाठी जो मार्ग आहे याचं चिंतन केलं. जीव, देवता, प्रपंच व परमेश्वर या अनादीची व जे नित्य पदार्थ आहे याचं कार्यकारण स्वरूप लक्षण बघितल्यानंतर जीवाने नेमकं काय करावं आणि काय केल्यातून या जीवाचं हित होईल, आत्मकल्याण होईल, हे परमेश्वरांनी तत्त्वज्ञानातून अत्यंत स्पष्ट आणि पारदर्शकपणे सांगितलेलं आहे. आचारप्रणाली, विचारप्रणाली, तत्व, सिद्धांत हे अत्यंत सोप्या सरळ भाषेत दृष्टांत देऊन आपल्याला समजवलेले आहे. परंतु परमेश्वर या जीवाच्या स्वतंत्रतेला मात्र कधी हात लावत नाही. त्या जीवाने जे जोडलं, जे त्यांनी प्रयत्नांनी मिळवलं, त्यातून त्याला जे द्यायचं आहे ते परमेश्वर देत आले. आणि काय, कशातून तुम्हाला काय मिळवता येईल हे परमेश्वरांनी या तत्त्वज्ञानातून, आचार विचारातून सांगितलेलं आहे. परंतु नामधारक वासनिक बंधूंना, भगिनींना जो गैरसमज आहे, न्यूनगंड आहे, भीती आहे, धर्माच्या अनुषंगाने, जे तत्त्वज्ञानाच्या किंवा आचाराच्या, त्यागाच्या अनुषंगाने, ते काढण्याचा आपण या सत्संगाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. हा एक अभ्यासक्रम तयार केलेला आहे आणि तो अभ्यासक्रम नामधारक वासनिकांना समोर ठेवून आपण तो अत्यंत सोप्या आणि सरळ भाषेमध्ये हे तत्त्वज्ञान सांगत आहे. हे तत्त्वज्ञान कोरडं असतं, परंतु त्यातलं जर मर्म कळालं, त्यातलं आवड निर्माण झाली तर ते रसरूप आहे आणि त्यातून मग मनुष्य त्यामध्ये अधिक अटकत जातो. त्याला आवड निर्माण होते, वेद निर्माण होतो, बोध निर्माण होतो. परंतु तत्त्वज्ञान समजलं पाहिजे. त्यातल्या पाठीमागचा जो गर्भित अर्थ आहे, परमेश्वराने अनंत लीळा करून दृष्टांत देऊन आपल्याला समजावलं आहे आणि ते फक्त आणि फक्त जीवाच्या हिताकारणे, जीवाच्या भल्याकारणे. ज्या जीवाला स्वतःचं हित कळेल तो खरा धार्मिकता करण्याचा प्रयत्न करत असतो. परमेश्वराने तत्त्वज्ञान तर सर्वच सांगितले आहे, जीवाच्या संदर्भात, देवतेच्या संदर्भात, प्रपंचाच्या संदर्भात आणि स्वतः परमेश्वरच्या संदर्भात सर्व काही तत्त्वज्ञान सांगून या जीवाला निर्णय घ्यायला लावलेला आहे की तू काय करावं, काय नाही करावं, योग्य काय तुझ्यासाठी, हितकारक काय, अयोग्य काय तुझ्यासाठी, विधी अविधीचं ज्ञान देऊन. जीव हा स्वतंत्र पदार्थ आहे. त्या स्वतंत्रतेला हात न लावता परमेश्वराने आपल्याला हे तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. आता हे करायचं, नाही करायचं, किती करायचं, कसं करायचं, त्याचा जो प्रयत्न आहे हा मात्र सर्वस्वी जीवाचा आहे, जीवाची कड आहे आणि जीवाच्या कडेने जीवाने केलं पाहिजे. परंतु अज्ञानाकारणे कोणीतरी करतंय, कोणीतरी करायला लावतंय किंवा दृष्टपर स्वार्थाच्या अनुषंगाने आपण धार्मिकता करणारे लोक दिसतो. परंतु जोपर्यंत आपण अभ्यास करत नाही, समजून घेत नाही धर्म, त्यातलं मर्म कळत नाही, तोपर्यंत स्वतःच्या आदभावाने कोणताही जीव तत्त्वज्ञान सांभाळताना किंवा आचार विचाराच्या अनुषंगाने विचार करताना दिसत नाही. म्हणून नामधारक वासनिकांनी आचाराचा किंवा त्यागाचा विचार करावा, तत्त्वज्ञान समजून घ्यावं, धर्म काय आहे, या धर्माच्या अनुषंगाने आपली धार्मिकता आपण कशी करावी हे समजून घ्यावं. या उद्देशाने आपण हे सत्संग घेत आहे. तर परमेश्वराने सांगितलेले जे तत्त्वज्ञान आहे हे आपण नामधारक वासनिकांना समोर ठेवून, इथं बस ना, तर हे आपण तत्त्वज्ञान घेत आलो. याचा अभ्यास आता बरेच लोक करत आहे. सद्भक्त अभ्यास करायला लागलेले आहे. तत्त्वज्ञान काय आहे, धर्म काय आहे जाणून घेत आहे. आज आपल्या सत्संगामध्ये आपली मार्गमंडळी आहे, ही पण बसलेली आहे. परमपूजनीय श्री मुकुंदराज दादाजी, त्याचप्रमाणे परमपूजनीय रमण मुनीजी, त्याचप्रमाणे एक सद्भक्त पण आपल्याला इथं मार्गामध्ये आलेले आहे. अभ्यास करण्याच्या उद्देशाने, मार्ग समजून घेण्याच्या उद्देशाने. ते मोवाडी, नाशिकमधील येथे रहिवासी आहे. काय नाव आहे? जनार्दन. आडनाव काय तुझं? बामणे. हां. तर हे किती वर्ष झाले तुम्हाला उपदेश घेऊन? किती? अरे जोरात बोल ना.
तुला मी विचार राहिलो ना, तू काय तोंडातले तोंडात बोलतो, बस खाली. किती वर्ष झाले असते? 27-28 वर्ष उपदेश घेतला आहे, सर्व घरचे उपदेशी आहे, परंतु धर्मतत्वज्ञान अभ्यासताना अनेक अडचणी यायच्या इथून मागे. परंतु आता अत्यंत सोपं झालेलं आहे. या मोबाईलच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून थोडासा धर्म आपल्याला कळायला लागलेला आहे, धर्म आपल्याला समजायला लागलेला आहे. आणि त्या अनुषंगाने सद्भक्तांची धर्माच्या इकडे एक ओढ पण निर्माण झाली, एक वेध पण निर्माण झाला, आवडी पण निर्माण झालेली आहे. जेव्हा एखाद्या गोष्टीचं आपल्याला मर्म कळतं, समजतं, त्यावेळेस आपोआपच त्यातली हे आपल्याला कळतं. हे सर्व सद्भक्त आज आपल्या या सत्संगामध्ये जोडल्या गेलेले. दंडोत करा ना, आता तुम्ही नुसतेच बसले, सर्व बघताय. तुम्हाला काय वाटतं? हां, कमाल आहे. तर ते आज आपल्या सत्संगामध्ये जोडल्या गेलेले आहे. सांगण्याचं कारण की धर्म समजून घ्यावा, जाणून घ्यावा आणि मग करावा. परमेश्वरांनी तत्त्वज्ञान तर अत्यंत सोप्या सरळ भाषेत सांगितलेलं आहे. हे जीवानी करावं म्हणून सांगितलेलं आहे, नुसतं ऐकावं म्हणून नाही. धर्म हा करण्याचा विषय आहे. धर्म हा आपल्या हिताच्या अनुषंगाने, आपलं आत्मकल्याण करण्याच्या अनुषंगाने सांगितलेला, निर्माण केलेला धर्म आहे आणि तो जीवासाठी आहे. त्यामुळे जीवानी समजून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. परमेश्वरांनी सांगितलेलं आहे. आता करायचं, किती करायचं ते मात्र सर्वस्वी स्वतंत्रता आपली आहे. आणि हे योग्य वयात कळणं, योग्य वयात समजणं आणि ते समजल्यानंतर ते प्राप्त करणं हे इतकं सोपं नाही. परमेश्वराने सांगितलं जरठा धर्मी अधिकार नाही. कारण जर वय होऊन गेलं तर आपल्या शारीरिक क्षमतेपेक्षा बौद्धिक क्षमता पण क्षीण होत असते आणि त्यामुळं आपल्याला धर्म लक्षात येत नाही, कळत नाही. आणि म्हणून योग्य वयात ज्याला धर्म कळाला, धर्म समजला किंवा धर्म भेटला, हा मात्र त्याच्या भाग्याचा विषय आहे, त्याच्या प्रयत्नाचा विषय आहे. म्हणून परमेश्वराने सुद्धा सांगितले, जोची अवसर विषया तोची ब्रह्मविद्या. ज्या अनुषंगाने, ज्या वयात, ज्या वेळेत हा जीव विषयाच्या कारणे पळत असतो, विषयासाठी धावत असतो, करिअरच्या पाठीमागे धावत असतो, त्याच वेळेस ब्रह्मविद्याशास्त्र किंवा धर्म हे समजत असतं, कळत असतं. आणि त्याच वेळेस ज्यांनी घेतलं तो मात्र जेव्हा बी वेळ येईल, जेव्हा बी संधी मिळेल, त्यावेळेस मात्र धर्माच्या अनुषंगाने आचाराचा आणि विचाराचा प्रयत्न करत असतो आणि तो करून मग आपलं हिताचं किंवा आपल्या आत्मकल्याणाचा मार्ग निवडत असतो. हा मार्ग भेटणं एवढं सोपं नाही आहे, पण भेटल्यानंतर समजणं त्यापेक्षा अवघड आहे, समजल्यानंतर उमटणं त्यापेक्षा अवघड आहे, उमटल्यानंतर त्यावरती चालणं त्याच्यापेक्षा अवघड आहे आणि चालल्यानंतर ते सातत्य ठेवणं शेवटपर्यंत हे त्यापेक्षा अवघड आहे. म्हणजे ही अवघडली अवघड प्रक्रिया परमेश्वराने आपल्याला धर्माच्या अनुषंगाने अत्यंत सोपी करून टाकलेली आहे. फक्त त्यातलं मर्म कळालं पाहिजे, आपलं हित समजलं पाहिजे. भौतिक जगामध्ये आपण फायद्या तोट्याच्या गोष्टी प्रत्येक ठिकाणी करत असतो आणि जिथं फायदा दिसेल तिथं वेळ देत असतो, तिथं समजून घेत असतो, जाणून घेत असतो. परंतु धर्माच्या अनुषंगाने फायदा काय तोटा काय हे ज्याला कळालं तो खरा धार्मिक, तो खरा दैवराटीचा आणि तो खरा परमेश्वराचा मार्गातला. परंतु ते समजण्यासाठी ज्ञानाची गरज आहे आणि त्या ज्ञानाचा अभाव नामधारक वासनिकांमध्ये आपल्याला दिसत असतो. का धार्मिकता करायची, कशासाठी करायची आणि कशी करायची हे मात्र अज्ञान असतं. एक संस्कारामुळे करायची म्हणून करतात, त्याला काही अर्थ नाही. आणि तोच विषय समोर ठेवून आपण या साऱ्या सत्संगाचं आयोजन करत आलो. त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभत असतात, तुमच्या प्रतिक्रिया भेटत असतात आणि त्या प्रतिक्रियेवरसुद्धा आपण चिंतन करत असतो. तर अभ्यासक्रम हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तो नंबरप्रमाणे आपण सत्संग घेतलेले आहे, वेगवेगळे विषय उलगडत चाललेले आहे आणि त्या विषयाच्या अनुषंगाने जसजसे तुम्ही सत्संग ऐकत चालाल तसतसे तुमच्या मनातले समज, गैरसमज, अज्ञान आपोआपच दूर होत राहील. परंतु ते नंबरप्रमाणे मी दरवेळेस सांगत असतो, नंबरप्रमाणे ऐकले पाहिजे, पुढं जात आले पाहिजे आणि अखंडपणे जात असताना नोट पण काढल्या पाहिजे. नुसते ऐकायचे म्हणून ऐकायचे याला काही अर्थ नाही आहे. मी मागे असंच एक आव्हान केलं होतं की हे सत्संग जास्तीत जास्त कुणी आणि किती सद्भक्तांनी ऐकलेले. तर मला एक सद्भक्ताचा फोन आला. त्यांच्या घरामध्ये ते एकटेच उपदेशी आहे आणि आता एकटा उपदेशी असल्यामुळं आणि बाकीच्या लोकांना जर धर्माची जाणीव किंवा ज्ञान नसेल तर तो धर्म सांभाळणं खूप अवघड होऊन जातं.
पुरुषांना अवघड होतं तेव्हा स्त्रियांना कितीतरी अवघड होतं, परंतु या सत्संगाच्या माध्यमातून अनेक भगिनी जोडल्या गेल्या, अनेक सद्भक्त जोडल्या गेले आणि त्यांच्या मनातल्या शंका गैरसमज दूर होऊन त्यांचा धर्माच्या प्रती असलेला आत्मविश्वास वाढला आहे. हे आपलं परमेश्वराची कृपा आहे, साधू संतांचं शुभचिंतन आहे. तो आत्मविश्वासाने ते धार्मिकता सांभाळतात आणि अखंडपणे सत्संग ऐकतात. तर त्यांनी कळवलं की आम्ही नंबरप्रमाणे सत्संग ऐकतो. आत्तापर्यंत 50 सत्संग झालेले आहे. आमच्या मनात बरेच समज होते, गैरसमज होते, अज्ञान होतं, हे सारे दूर झाले. तर आपणसुद्धा सत्संग नंबरप्रमाणे जर ऐकले तर आपल्या मनात आपोआपच जे गैरसमज असतील, अज्ञान असेल, काही शंका असतील, त्या दूर दूर होत जातील आणि धर्माच्या प्रती असलेलं जे प्रेम आहे, जे आपलेपण आहे किंवा आवडी आहे, ती आपोआपच वाढत जाईल. कारण एखाद्या विषयात जर त्यातलं आपल्याला कळायला लागलं, समजायला लागलं, तर आपण त्यात पुढं जात असतो. आणि आपणसुद्धा जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर अशी एक मांडणी करून कार्यकारण स्वरूप लक्षण बघितलं आहे. कारण परमेश्वराने सांगितलं या 4 पदार्थाचा जाणण्याव्यतिरिक्त काही जाणणे असे काही जाणणं नाही. कारण तेच तत्त्वज्ञान आहे आणि या 4 पदार्थाच्या खांबांवरती धर्म उभा आहे. आणि त्यातही या 4 पदार्थांमध्ये जीवाला केंद्रस्थानी ठेवून परमेश्वरांनी त्याच्या हितासाठी, त्याच्या आत्मकल्याणासाठी हे तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. कारण देवता हे एक सिस्टमचा भाग आहे. प्रपंच हा परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने त्यासाठी चालण्यासाठी एक साधन आहे आणि प्राप्ती परमेश्वराची करायची आहे, परमेश्वराच्या आनंदाची करायची आहे. आणि म्हणून केंद्रस्थानी या जीवाला ठेवून परमेश्वराने हा सारा उपद्व्याप केलेला आहे. जेव्हा आपल्याला हे कळेल तेव्हा अत्यंत धर्म सोपा, सरळ आणि आवडीचा वाटेल. परमेश्वर म्हणतात खूप काही नाही समजून घ्यायचं असेल तरी काही हरकत नाही, परंतु अभ्यास याच्यासाठी करा की सृष्टी का निर्माण केली, कशासाठी केली, त्याचा उद्देश काय, तो सृष्टी रचिता कोण आहे, आपण होतो कुठं, आलो कशासाठी आणि काय केल्याने आपल्याला काय मिळणार आहे, हे जरी समजून घेणं या उद्देशाने किंवा या चिकित्सेने किंवा हे प्रश्न निर्माण झालेले म्हणून याचं उत्तर शोधण्यासाठी जरी आपण धर्माचा अभ्यास केला पाहिजे. आणि आपण तर परमेश्वराने आपल्याला बोध दिलेला आहे, त्याच्यामुळं आपल्या हिताचं आपल्याला कळायला लागलं आहे, समजायला लागलं आहे आणि म्हणून आज आपण अभ्यास करतो आहे. परंतु अन्य लोकांनासुद्धा आपण सांगितलं पाहिजे, आपल्या आपल्या संपर्कात जे लोक आहे, की का सृष्टी निर्माण केली, कुणी केली, कशासाठी केली, हे जाणण्यासाठी तरी धर्म अभ्यास केला पाहिजे. आणि हे जे तत्त्वज्ञान आहे हे फक्त इथंच भेटेल की सृष्टी कोणी कशासाठी निर्माण केली आणि त्याचा उद्देश काय आहे, त्याचा रचिता कोण आहे, आपण होतो कुठं, आलो कशासाठी आणि जाणार कुठं आहे, कोणत्या कर्माने कुठं आपल्याला नरक किंवा दुःख किंवा सुखफळ भेटणार आहे. हे सर्व तत्त्वज्ञान फक्त आपल्या धर्मामध्ये ही एक खूप मोठी जमेची बाजू आहे. हे परमेश्वराची कृपा आहे का आपण त्यात आलो. कारण असे कितीतरी प्रश्न आहे का जे वेदाला, उपनिषदाला कळू शकत नाही, समजू शकत नाही. असे कितीतरी शास्त्र आहे जगामध्ये, परंतु ते शास्त्र तिथपर्यंत पोचलेले नाही आहे. म्हणून हे पूर्ण तत्त्वज्ञान जे आहे, अखंड तत्त्वज्ञान जे आहे ते आपल्याला भेटतं आहे. आणि त्याची जाणीव आणि त्याची उत्सुकता, त्याची चिकित्सा ठेवून आपण जर ते मिळवलं तर आपल्या जीवनाला एक दिशा मिळेल, आपलं जीवन अधिक सुंदर करता येईल आणि परमेश्वराच्या धर्मामध्ये हे जाळत असताना आपली आध्यात्मिक वृद्धी पण होईल. म्हणून हे आपण समजलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. मागचं सूत्र होतं अत्यंत महत्त्वाचं, परमेश्वरापासून चतुर्विध दानात. आता आपण विचार मालिकेमध्ये प्रवेश केलेला आहे. आचार मालिका बघितल्यानंतर, विचार बघितल्यानंतर विचार मालिका आपण शेवटच्या चरणामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि हे नंबरप्रमाणे आपण वचनाचा अर्थ आणि प्रकरणवश बघत असतो. लीळेला थोडासा स्पर्श करून आपण पुढं जात असतो आणि हे तत्त्वज्ञान आपण समजून घेत असतो. परमेश्वराची भक्ती करत असताना परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने परमेश्वराने आपल्याला बोध दिलेला आहे. मायेच्या तमातून आपल्याला फक्त परमेश्वराची प्राप्ती ह्या जीवानी करून घ्यावी, परमेश्वराचा आनंद ह्या जीवानी मिळवावा, आनंद देण्यासाठीच सारा उपद्व्याप केलेला आहे. परंतु हे करत असताना आपले पाठीमागचे संस्कार, आपण मिळवलेले अडीअडचणी, जोडलेले दोष, हे अनेक अडथळे आपल्याला या अध्यात्मामध्ये आध्यात्मिक वृद्धी मिळवण्यासाठी येत असतात. ते आपणच मिळवलेले आहे आणि म्हणून ते आपल्या जीवनात येत राहतात. त्यातून मात्र यदा कदाचित परमेश्वराची प्राप्ती आपल्याला नाही करता आली, परमेश्वराचा आनंद आपल्याला नाही मिळाला किंवा त्या मिळवण्या इतपत आपली योग्यता नाही आपण निर्माण करू शकलो. कारण जीव हा अनादि अविद्ययुक्त आहे, मतित्रयाने बरबटलेला आहे, अनंत दोष त्याच्यामध्ये आहे आणि त्यामुळे त्याच्यासाठी अत्यंत अवघड ही प्रक्रिया आहे.
परंतु समजून घेतली आणि स्वतःच्या हितासाठी जर त्यांनी लक्षात घेतलं तर मात्र अत्यंत सोपी पण आहे. तर त्यासाठी परमेश्वर ही दयाळू मायाळू कृपाळू आहे आणि त्यामुळे जर यदाकदाचित तुम्हाला तिथपर्यंत नाही पोचता आलं तर तुम्ही केलेली क्रिया वाया जाऊ शकत नाही आणि केलेली क्रिया इथं वाया जात नाही. या अनुषंगाने अत्यंत होकारात्मक विचारधारा आपल्याला परमेश्वराने एक आशावाद दिलेला आहे का तिथपर्यंत नाही पोचलं तरी मी इतर 3 दाणे जे सुखफळं आहे ते मी तुम्हाला देईल आणि ते फक्त परमेश्वराकडूनच आपल्याला भेटत असतात. लीळादान, संबंधदान, ग्रहणादान आणि कैवल्यदानासाठीच परमेश्वराने हे सर्व केलेलं आहे. परंतु कैवल्यदान नाहीच मिळालं यदा कदाचित तर मग ज्याप्रमाणे आपण कॉलेजला जातो सर्व विषय पास होणं हे गरजेचेच असतात आणि त्याशिवाय आपल्याला पुढं जाताच येत नाही. परंतु यदा कदाचित एखाद्या विद्यार्थ्याचे 2 विषय 3 विषय राहिलेच तर शिक्षण संस्थेमध्ये अशी एक सिस्टम आहे ATKT जे कॉलेजचे मुलं मुली आहे ते आता या गोष्टी समजू शकतात. तर ATKT म्हणजे 2 किंवा 3 विषय जरी राहिले तरी पुढच्या वर्गात प्रवेश दिला जातो. त्यावेळेस मग पुढच्या वर्गाचा अभ्यास करून ती परीक्षा द्यायची आणि त्याचबरोबर मागच्या परीक्षेचे सुद्धा मागच्या राहिलेले विषय नापास झालेले विषयसुद्धा पुरे करीत राहायचे. पण परमेश्वराने ही सर्व उपलब्धी आपल्याला दिलेली आहे आणि त्याचा आशावाद आपल्याला दिला आहे जेणेकरून आपल्याला परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने धार्मिकता करता येईल. आणि कशाने काय मिळेल, जे केलं तेच मिळत राहतं आणि त्यातूनच आपल्याला पुढं जाता येतं. पुण्यविन पुण्यफळ डोमेग्रामी देव आहे. डोमेग्रामी राजमठामध्ये देवाचं अवस्थान आहे आणि पूजनीय माईम भट यांना देवता निर्वच परमेश्वर सांगताय, क्रियास्वरूप निरूपण करताय. त्यावेळेस पूजनीय माईम भट्टांनी देवाला विचारलं की निर्लेप क्रिया तिया कवनी सर्वजण भटो कर्मभूमी विधी लेपू भाव नाही अन्यत्र विधी नाही भाव नाही आणि पुण्यविन पुण्यफळ पापीविन पापफळ ऐशी एकी क्रिया तिया निर्लेप बोली जेथे. त्या निर्लेप क्रिया आहे त्या कोणत्या हे माईम भट्टांनी विचारल्यानंतर देवानी याचं विश्लेषण केलेलं आहे. तर पुण्याने पुण्यफळ मिळतं कारण चांगलं केलं तर चांगलं होईल, वाईट केलं तर वाईट होईल. हे निसर्गाचा नियम आहे. भौतिक जगामध्ये बी आपण कोणाविषयी जर चांगलं बोललो तर तोही आपल्याविषयी चांगला बोलतो, आपण कोणाविषयी वाईट बोललो तर तोही आपल्याला वाईट बोलतो, आपण कोणाला आदर दिला तर तो आपल्याला आदर देतो. तसं पुण्य केलं तर पुण्याचं फळ भेटतं. कण्वेच्या जीवांना प्रमादियांना किंवा अनेकाच्या संयोगी देवतेचे कोणते अर्जकत्व जरी जोडलेले नाही तरी परमेश्वर मात्र लीळादानाचे संबंधदानाचे यक्षिणीपासून चैतन्यापर्यंतचे फळं देतात. ही परमेश्वर अनार्जित दाता आहे आणि तो फक्त परमेश्वरच करू शकतो. जे आपण अर्जन केलेलं नाही, आपण मिळवलेलं नाही आहे, आपल्या कोणत्या कर्माने ते आपल्याला मिळणार नाही आहे किंवा मिळवलेलं नाही आहे तरी परमेश्वरा अनार्जित दाता असल्यामुळं आपल्या नशिबात नाही, आपल्या कर्मात नाही, आपल्या अर्जकत्वात नाही तरी परमेश्वर मात्र आपली तळमळ, आपलं दुःख आणि आपली चतुर्विध दुःख जर आपण बघून परमेश्वराला जर कणव उत्पन्न झालीच तर मात्र लीळादान आणि संबंधदानाने परमेश्वर आपल्याला सुखफळं देतात. तर हे सुखफळं आपण समजून घेतले पाहिजे आणि हे परमेश्वराचं परमेश्वरत्व आहे. अशा कितीतरी सूत्रातून कितीतरी वचनातून परमेश्वरत्व सांगितलेलं आहे. आपण म्हणतोच फक्त शब्दाशा परमेश्वर दयाळू मायाळू कृपाळू आहे, परंतु अशा वचनातून अशा लीळांमधून आपल्याला समजतं की परमेश्वर काय आहे, परमेश्वर ती शक्ती काय आहे आणि त्या परमेश्वराचं आपल्यावरती किती या जीवाच्या हितासाठी. कारण परमेश्वराला फक्त जीव उद्धारण्याचं व्यसन आहे, दुसरा कोणताही उद्देश नाही आहे. कौनी व्यसन येतं फक्त जीव उद्धारण्याचं व्यसन आणि हे जीव उद्धारणीय व्यसनीय जे परमेश्वर आहे उभयदृश्य अवतार ते आपल्याला भेटले, ते आपल्याला समजले, हे आपलं अवभाग्य आहे. परंतु त्याचा होकारात्मक जर आपण विचार केला तर आपल्या हिताकारणे, आपल्या कल्याणासाठी नाही तर अनंत जन्मात अनंत सृष्टीत आपण हे संसार केले, भौतिक जगात चढउतार केली, नरक जोडले, नरकात गेलो, दुःख मिळवलं, पण सुखाच्या अनुषंगाने आपण कोणती क्रिया केली नाही. परंतु तरी आपल्या जीवनात सुख काय येतात ही परमेश्वराची कृपा आहे. कळत न कळत आपल्याकडून घडलेल्या क्रियेचं परमेश्वराने आपल्याला गिफ्ट दिलेलं आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये जे सुख आहे ते परमेश्वराची कृपा आहे आणि आपल्या जीवनातले जे दुःख आहे ते आपले कर्म आहे. हे जर या जीवाने जर समजून घेतले तर आपलं जीवन चरित्र जे आहे ते आपल्याला लगेच कळेल आणि मग काय करावं आणि काय नाही करावं हे लगेच लक्षात येईल. तर देवतेचे साधन जे आहे अनुष्ठेले जरी नाही, एखाद्या देवतेचं साधन जरी त्यांनी केलेलं नाही आहे,
यक्षिणीपासून चैतन्यापर्यंतचे कोणतेही साधन जरी आचरलेले नाही एखाद्या जीवानी, पण तरीही परमेश्वर लीळावशे कणवेतो अनर्जित दाता असल्यामुळे ते फळाचे दातृत्व परमेश्वर त्या जीवाला करतात आणि ते पुण्यफळ बोलीजे त्याला पुण्यफळ असं म्हटलं जातं. बघा किती मोठी उपलब्धी परमेश्वराने दिलेली आहे. एखाद्या जीवानी त्या देवतेचं कोणतंही अर्जन केलेलं नाही, मिळवलेलंच नाही, कर्मच केलेलं नाही आहे, तरी पण कणवेतो परमेश्वर या जीवाला त्या देवतेचं फळ म्हणजे सुखफळ देतात. आणि म्हणून परमेश्वर अनार्जित दाता आहे. देवतेचं उलटं आहे याच्यापेक्षा. आणि आपण जे अर्जन केलेलं आहे तेवढंच ती देवता देत असते. त्याच्यात बी दुःख पूर्ण भोगवते आणि सुखालासुद्धा कट मारत असते, सुख पूर्णपणे भोगवत नाही. तर हा देवतेचा आणि परमेश्वरातला नेमका फरक आहे. आणि म्हणून परमेश्वर ही वस्तू काय हे जर आपण समजून घेतलं, त्याचा समर्थवान आपण समजून घेतला, तर आपोआपच परमेश्वराच्या प्रती आपली निष्ठा निर्माण होईल. आपल्याला आपोआपच सकळे संपत्ती असंपत्ती जीवाची फक्त परमेश्वर संपत्ती ही जाणवेल आणि त्याच्याही पेक्षा परमेश्वर आवडायला लागेल. कारण परमेश्वर काय म्हणतो, मला तर सर्वच आवडतात, परंतु ज्याला परमेश्वर आवडतो तो खरा. आणि परमेश्वराने एक सिद्धांत सांगितलेला आहे का ज्या जीवाला सकळे संपत्ती असंपत्ती वाटते, ज्या जीवाला फक्त आणि फक्त परमेश्वर आवडतो, त्याला मात्र परमेश्वराचं जे आतलं स्वरूप आहे मायापुराच्या आतलं ते स्वरूप दिसतं. ते प्रेमी भक्त. आणि म्हणून आपल्यालासुद्धा कशाची आवड आहे, त्यामुळं आपल्याला काय आवडतं हे लक्षात येतं. आणि जर परमेश्वराचीच आवड असेल आणि परमेश्वराचीच आवड आपली निर्माण झाली आणि ती फक्त ज्ञानानेच होऊ शकते, अज्ञानाने आवड निर्माण होऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीविषयी जर समजलं, आपल्याला कळालं, त्याची विचारधारा, त्याचं धर्माला असलेलं योगदान किंवा आपल्या जीवनामध्ये असलेलं महत्त्व, तर मग त्याच्याविषयी आपल्याला आवडी निर्माण होते. असं कोणाविषयी कोणाला आवडी निर्माण होऊ शकत नाही. तर परमेश्वराचं सुद्धा जे कर्तृत्व आहे, परमेश्वराने आपल्यासाठी काय केलं या जीवासाठी, हे जर यदा कदाचित आपण ज्ञानाद्वारे समजून घेतलं तरच आवडी निर्माण होईल. आणि विनाकारणच परमेश्वराची आवडी करा असं तर आवडी होत नाही. तर परमेश्वराने आपल्यासाठी काय केलं आहे हे जेव्हा आपण समजून घेऊ ज्ञानाद्वारे, म्हणून ज्ञानमोचक सांगितलं आहे, त्याच वेळेस परमेश्वराची आपल्याला आवडी निर्माण होईल. आणि जर आवडी निर्माण झाली तर आपल्या जीवनामध्ये पाठीमागच्या जीवनात आपण जे अडचणी निर्माण केल्या आणि त्यातून विकार असेल, विकल्प असेल, स्वभाव असेल, हिंसा असेल, यातून आपण प्रमादी झालो आणि नरक फळामध्ये गेलो, दुःखात गेलो, तर हे जे आहे परमेश्वराची आवडी निर्माण झाल्याने त्यापर्यंत आता आपण जाणार नाही, जाऊ शकत नाही. कारण त्याच्यावर तर हा उपाय आहे, अनेक सामायतेत अनंत न सामाय, अनंत सामायतेत अनेक न सामाय. जर परमेश्वराची आवडी निर्माण झाली आणि आपल्या हृदयामध्ये फक्त त्याचाच वास, त्याचं चिंतन, त्याचं स्मरण जर असेल, तर आपोआपच दुसरं काही येणार नाही. तर आपण परमेश्वराच्या प्राप्तीचा हा रस्ता बिनधोकपणे करू शकतो. आणि म्हणून मागच्या जन्मामध्ये, मागच्या सृष्टीमध्ये, मागच्या जीवनामध्ये आपण ज्या बी अडीअडचणींनी धर्मापासून दूर गेलो, त्याच अडीअडचणी आपल्या जीवनामध्ये येत राहतात. आणि त्याच्यावर मात करायचं असेल तर हा त्यातला सर्वात उत्तम उपाय आहे का परमेश्वराची आवडी निर्माण केली पाहिजे. आणि ती आवडी निर्माण झाली तर आपोआपच हृदयात परमेश्वर आपल्या राहील. आणि परमेश्वर हृदयात असेल तर मग दुसरं काही राहणार नाही, दुसरं काही येणार नाही. म्हणून साधकांनी, नामधारक असेल, वासनिक असेल, साधू संत असेल, यांनी परमेश्वराची आवडी निर्माण करणं, ती आवडी फक्त ज्ञानानेच निर्माण होऊ शकते, अन्यथा होऊ शकत नाही. तर लीळा दान, संबंधदान हे जे पुण्याचं फळ आहे, म्हणजे ह्या परमेश्वराने अनार्जित दाता असल्यामुळं आपण केलेल्या कळत नकळत क्रियेचं परमेश्वराच्या कणवेतो आपल्याला हे परमेश्वर स्वतः देत असतात, ते सुखफळं मिळत असतात. आणि म्हणून परंतु दैवराटीमध्ये आपण योग्यता अयोग्यता जोडायची असते. योग्यता जोडणं हे आपल्या हातात आहे, अयोग्यता जोडणे आपल्या हातात आहे. हे समजलं की मग आपोआपच आपली धर्माची वृद्धी होत असते. परमेश्वराचा सकळे व्यापार ही तो शक्तिद्वारको. परमेश्वराचं अत्यंत स्पष्ट आणि पारदर्शक तत्त्वज्ञान आहे. परमेश्वराचा सकळ व्यापार म्हणजे परमेश्वराच्या या सृष्टीचा जो व्यापार आहे, सर्व सकळ आलं, त्यात प्रत्येक गोष्ट आली, तो शक्तिद्वारको शक्तीच्या माध्यमातून करत असतात. आजही आपल्या समाजामध्ये, लोकशाहीमध्ये एक सिस्टम आहे. लोकप्रतिनिधी आपण निवडून देत असतो, त्यातला एक कोणीतरी मुख्य असतो, मग मुख्यमंत्री असेल किंवा पंतप्रधान असेल. जो पंतप्रधान आहे तो देशाचा कारभार चालवतो. मुख्यमंत्री हा राज्याचा कारभार चालवतो. महापौर हा
नगरपालिकेचा कारभार चालवतो, सरपंच हा गावाचा कारभार चालवतो, तो प्रथम नागरिक असतो त्या त्या ठिकाणचा. परंतु तोच सर्व कारभार चालवतो का? नाही, तो सिस्टमद्वारेच कारभार चालवत असतो. मग त्याच्या हाताखाली अनेक नोकर वर्ग असतात, नोकरदार वर्ग असतात आणि या समाजासाठी ते सेवा देत असतात, जी बी सेवा असेल ती. तसंच परमेश्वरसुद्धा या सिस्टमद्वारेच, या शक्तीद्वारेच या अनंत ब्रह्मांडांचे जे आहे नायक परमेश्वर, त्यांच्या अंडर, त्यांच्या अध्यक्षतेखाली ही चराचर सृष्टी चालू आहे. परंतु परमेश्वर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कार्य करतात का? जे करायचं तेच परमेश्वर करू शकतात आणि तेच करतात. म्हणून परमेश्वराला प्रत्येक ठिकाणी स्वतः करण्याची आवश्यकता नाही, ते शक्तीद्वारे कारभार चालवतात आणि ही शक्ती अत्यंत मोठी आहे. एका ब्रह्मांडामध्ये 81 कोटी 1.25 देवतेची ही शक्ती अखंड कार्यरत असते आणि असे अनेक ब्रह्मांड आहे आणि प्रत्येक ब्रह्मांडामध्ये ही शक्ती कार्यरत आहे. मागे आपण एका सूत्रामध्ये बघितलं तर हे ब्रह्मांड त्या ब्रह्मांडापेक्षा थोडंसं वेगळं, ह्या ब्रह्मांडापेक्षा ते ब्रह्मांड थोडंसं वेगळं, मात्र ही जी सिस्टम आहे ही मात्र एकच आहे. तिथं 81 कोटी 1.25 अधिक माया देवता असते, इथंही तशीच आहे. आणि अनसारखी फक्त काय आहे की जीवामध्ये थोडासा बदल आहे. इथं 2 हात आहेत, तिथं 4 हात आहे, असा थोडासा फरक आहे. मात्र सिस्टम जी आहे प्रपंचाची असेल, देवतेच्या सेवेची असेल, ही मात्र प्रत्येक ब्रह्मांडामध्ये सारखीच असते. आणि परमेश्वर शक्तीद्वारे हा व्यापार चालवतात, एक सिस्टमचा भाग आहे. म्हणून आपण अन्य लोकांना जेव्हा धर्मतत्त्वज्ञान सांगत असताना ते इतर देवी देवतेलाच परमेश्वर समजून भक्ती करतात. तर त्या देवता कोण आहे हे सांगण्यासाठी तो एक सिस्टमचा भाग आहे. कारण एखादं 20,000 25,000 लोकवस्तीचं एखादं शहर जर चालवायचं असेल तर त्याला किती मोठी यंत्रणा राबवल्या जाते. ती यंत्रणा राज्य सरकारला, ती यंत्रणा केंद्र सरकारला जोडल्या जाते आणि तिथल्या स्कीम येऊन त्या प्रजेसाठी हे कार्यरत असतं. तसं एवढं मोठं ब्रह्मांड आहे, त्यालाही तेवढीच मोठी सिस्टम असेल, तेवढंच मोठं सामर्थ्य असेल आणि तो सिस्टम म्हणजे ह्या देवता आहे. 81 कोटी 1.25 अधिक माया देवता 10वी हा एक सिस्टमचा भाग आहे या ब्रह्मांडाचा. त्याच्यामुळं त्या काही परमेश्वर होऊ शकत नाही आणि त्या आपल्याला काही देऊ पण शकत नाही, कारण ते नित्यबद्ध आहे. आणि नित्यबद्ध असल्यामुळं त्या फक्त त्या सिस्टमचा भाग असल्यामुळे त्यांना नेमून दिलेले जे कार्य आहे ते बी जीवाकारणे, जीवासाठी, प्रजा म्हणजे जीव, त्यांच्यासाठी ते सेवा करत असतात. त्या परमेश्वराच्या शक्ती आहे आणि म्हणून शक्तीद्वारे परमेश्वर या शक्तीद्वारे सारं ब्रह्मांडाचा व्यापार चालवतात. डोमेग्रामी राजमठ हे आवस्थान आहे आणि माईमभट देवाला विचारतात. ती ईश्वराप्रतीतीच्या अनुषंगाने माईमभटांनी देवाला विचारलं की जे व्यक्त अव्यक्त परमेश्वराचे कैसे लक्षण, व्यक्त परमेश्वर आणि अव्यक्त परमेश्वर याचं लक्षण काय आहे. तर भटी व्यक्ती शक्ती ते आधी करून परमेश्वराची व्यापरती. तर व्यक्त जो परमेश्वर आहे या शक्तीच्या पुढे ठेवून, शक्तीला आधी करून परमेश्वरच मात्र पूर्ण व्यापार करत असतात. परमेश्वराचा सकळ व्यापार हा शक्तीद्वारकी आहे, अव्यक्ती मात्र व्यापार नाही. आणि व्यक्त आणि अव्यक्तामधला फरक सांगत असताना ह्या देवता कशा सिस्टमचा भाग आहे आणि तो सिस्टम कशा पद्धतीनं परमेश्वर चालवतात हे आपण अनेक सत्संगामध्ये समजून घेतलेलं आहे. करुणीची देवता आहे, अष्टदेवनी देवता आहे, अंतराळीची देवता आहे आणि अशा वरवर चढत चैतन्य देवत्यापर्यंत आहे. त्यांच्या स्वरूप मर्यादेमध्ये त्या कशा कार्य करतात. देवता सत्संग जर आपण समजून घेतले आणि त्याचे नोट्स काढले तर देवता वर्ग आपल्याला लगेच समजून येईल, समजण्यासारखं आहे. आणि देवता वर्ग आपण व्यवस्थित समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण याच्यामध्ये आता बरेच देवता निर्वच येऊन गेला आणि देवतेचे सत्संग आपण सेपरेट घेतलेले आहे. त्यावरती प्रश्नपत्रिका पण, उत्तरपत्रिका पण आपण सोडून घेतलेली आहे. तर देवता वर्ग समजून घेण्याचा उद्देश एकच आहे की आपल्या मनामध्ये विकल्प यायला नको. कारण पंचप्रकार देवतेकडं आहे, परमेश्वराकडं आहे. त्या देवताच का परमेश्वर नाही? कारण अनेक सृष्टीमध्ये आपण या विकल्पाला शरण गेल्यामुळेच नरकात गेलो आणि परमेश्वर सर्व सण करू शकतात, परंतु विकल्प मात्र आपल्याला लागल्यानंतर ते सण होऊ शकत नाही आणि म्हणून हे पूर्ण सृष्टी आपली निष्फळ जाते, शून्य होऊन जाते आणि परत आपण नरकात जातो. तर म्हणून हे आपण समजून घेतलं पाहिजे देवता वर्ग. आणि देवता वर्ग खूप मोठा आहे. त्याच्यासाठी परमेश्वर सांगतात हिमालय पर्वता एवढा पाटी आणि मेरू पर्वता एवढा खडू जरी लागला तरी देवता निर्वच संपू शकत नाही, एवढा मोठा देवता वर्ग आहे. परंतु परमेश्वराने आपल्याला जे गरजेचं आहे, जे फायद्याचं आहे, जे समजण्या इतपत आहे
तेच मात्र सांगितलेलं आहे. आणि ती सिस्टम जर आपण समजून घेतली तर देवतेच्या अनुषंगाने आपल्या मनामध्ये असलेली भीती, देवतेच्या अनुषंगाने असलेला गैरसमज, देवतेच्या अनुषंगाने असलेलं जे आपल्या मनामध्ये जी बी भावना आहे ती अत्यंत निघून जाते. एक सिस्टमचा भाग असल्यामुळं त्याचा आपला अर्थार्थी संबंध नाही. आपला धर्म भला, आपली परमेश्वर भक्ती भली, अशा पद्धतीनं आपण चालत राहतो. कारण देवता वर्गाच्या माध्यमातूनही आपल्या मनामध्ये खूप भीती आहे. एक नियमावली आपल्याला परमेश्वराने दिलेली, त्या नियमात आपण राहायचं असतं. जसं ट्रॅफिकला जात असताना, रस्त्याने जात असताना सिग्नल लागला, आपल्याला लाईट लागलेली असली तर गाडी थांबवणं ही आपला नियम आहे, ही ड्युटी आहे, कर्तव्य आहे आणि ती आपल्या हितासाठीच आहे. पण जर आपण ती न बघता आपण ती सिग्नल तोडला तर आपला ॲक्सिडेंटही होऊ शकतो किंवा आपल्याला पोलीस पकडून दंड पण देऊ शकतात. तर तो नियम आपल्यासाठी, तसं परमेश्वराने धर्मामध्ये आपल्याला नियम लावलेले आहे आणि ते नियम आपल्या हितासाठी ते आपण समजून घेतले पाहिजे. आणि ते समजून जर घेतले तर आपल्याला कोणत्या प्रकारची भीती देवतेच्या विषयी निर्माण होणार नाही मनामध्ये. आपण आपल्या आपल्या मर्यादेत राहून आपली धार्मिकता जर केली तर कोणत्याही प्रकारचं गैरसमज किंवा शंका किंवा भीती आपल्या मनात राहणार नाही आणि ते आपण समजून घेतले पाहिजे. तर परमेश्वराचा सकळ जो व्यापार आहे, म्हणजे सृष्टी, रचना, संहार, अवतरण, उद्धरण, हा सकळ जो व्यापार आहे हे परमेश्वर या देवतेच्या माध्यमातूनच, या शक्तीच्या माध्यमातूनच करत असतात. आणि परमेश्वराच्या या सत्संगामध्ये आपण परमेश्वराच्या शक्ती कोणत्या आहेत, किती प्रकारच्या आहेत, जड शक्ती आणि चेतन शक्ती, आणि कोणत्या कोणत्या जड आणि कोणत्या कोणत्या चेतन, ह्या पण बघितलेल्या आहे. ते आपण, म्हणून मी म्हणत असतो की सत्संग हे नंबरप्रमाणे जर ऐकले तर हे जे वचनावरती आपण चिंतन करतो ते पटकन आपल्याला लक्षात येईल. कारण आपल्याकडून ते होऊन गेलेलं आहे. आपल्या मनात शंका वगैरे जे आहे ते आपोआप दूर होऊन जातात. तर हे जे जड चेतन शक्तीच्या योगानेच हे सर्व कार्य वर्तत असतं परमेश्वराचं. शक्ती ते आधी करून परमेश्वरच व्यापार करतात. माया ही मुख्य करून चेतनाशक्तीचा व्यापार जो आहे तो इथं वचनांमध्ये सांगितलेला दिसतो. कारण माया ही परमेश्वराची प्रिय शक्ती आहे, अगदी जवळची आद्यशक्ती आहे आणि त्याद्वारे सर्व देवतेचा कारभार या मायाच्या माध्यमातून परमेश्वर करून घेत असतात आणि फक्त जीवासाठीच करून घेतात. म्हणजे आपल्यासाठी परमेश्वराने एवढं मोठं सामर्थ्य कामाला लावलेलं आहे. हे जर आपण समजलं तर परमेश्वर ही वस्तू काय आहे, ती शक्ती काय आहे, ती ताकद काय आहे किंवा ती निष्ठा आपल्या आपोआपच निर्माण होईल. जर एवढा मोठा परमेश्वर आणि त्याचे आपण भक्त आहोत आणि त्या परमेश्वराचे नामं आपल्याकडे आहे, तो समर्थ आहे, तर आपल्या मनामध्ये काही भीती, शंका विनाकारण येण्याला काहीच कारण राहत नाही. पण तो परमेश्वर काय आहे हे जर आपण नाही समजून घेतलं तर मात्र अनेक गोष्टी निर्माण होतात आणि त्यातूनच मग अंधश्रद्धा असेल, कर्मकांड असेल, विधी असेल, तर ह्या निर्माण होत असतात आणि त्यातूनच आपण धर्मावरून जाण्याची शक्यता असते. त्यातूनच विधी करता आपला अविधी होऊ शकतो आणि छोट्या छोट्या गोष्टीतून धर्मावरून जर आपण गेलो तर किती मोठं या जीवनाचं नुकसान आपलं होऊ शकतं याची जाणीव, याचा परिणाम आपण जर समजून घेतला तत्त्वज्ञानातून तर आपण त्याचा विचारसुद्धा करणार नाही. कारण एका जीवाला एका ब्रह्मांडात एकदाच परमेश्वर बोध देतात आणि प्रत्येकाला तो बोधपाळी परमेश्वर फिरवत असतात. आता हा जो बोध दिला आहे तो बोध आपण भेटल्यानंतर जर आपल्याला तत्त्वज्ञान आपण समजून नाही घेतलं, परमेश्वर ही भक्ती काय आहे, शक्ती काय आहे जर समजून नाही घेतलं आणि यदाकदाचित देवतेच्या विकल्पाला आपण शरण गेलोच तर ही सृष्टी पूर्ण निष्फळ जाते आणि तो बोध माया काढून घेते. म्हणून आपण हे समजून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यात फायदा आपल्यालाच आहे. तर शक्ती, माया जी शक्ती आहे, चैतन्य जी शक्ती आहे ती प्रधान आहे, मुख्य आहे आणि तिला प्रदान करून म्हणजे पुढं करून परमेश्वर हा सारा सृष्टीची जी रचना आहे, संसरण आहे किंवा उद्धरण आहे, जीवाचं सुखफळ आहे, दुःखफळ आहे, जे बी आहे ते सर्व काही हे देवतेच्या माध्यमातून परमेश्वर करतात आणि याच्यामध्ये सर्व समाज अडकलेला आहे आणि त्यातून आपण बाहेर निघालो हे आपलं वेगळेपण आहे. ही आपल्या ज्ञानाचा भाग आहे. ही परमेश्वराची कृपा आहे की आपल्याला ते समजलं आहे. कारण बोधदाता परमेश्वर आहे आणि तो बोध जर परमेश्वराने दिला तरच आपल्याला त्यातलं मर्म कळेल. अन्यथा किती लोकांना तत्त्वज्ञान आपण सांगितलं, जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर, जीवाच्या हितासाठी धार्मिकता का करावी, कशासाठी करावी, तर ते समजू शकत नाही. तो परमेश्वराने परमेश्वर जाणीजे आणि परमेश्वर पाविजे. तो परमेश्वराने जर जाणवलं, परमेश्वराने बोध दिला, त्या जीवाचं काही जर पूर्वकर्मात जोड असेल, अहेतुक भूत भजन ज्ञानप्रतिसाधन, त्या जीवांनी काही जोडलेलं असेल
कळत न कळत त्याच्याकडून अहेतुक भजन घडलेलं असेल एखाद्या ज्ञानियाच्या ठिकाणी, तर त्याची देणं जे आहे ते म्हणजे बोध आहे. आणि म्हणून परमेश्वर बोध देतात. त्याच्यासाठी आपली बी क्रिया आणि परमेश्वराची कृपा ही अत्यंत गरजेची आहे. आणि तो बोध दिल्यानंतरच आपल्याला हे कळतं. आणि तो बोध आत्ता भेटलाय, परत भेटणार नाही या सृष्टीमध्ये. म्हणजे तो सांभाळण्याची जबाबदारी मात्र आपली आहे. आणि ते सांभाळलं जाईल फक्त ज्ञानाद्वारे, त्यागाद्वारे, आचरणाद्वारे. म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे का नेमकं आपल्याला का धार्मिकता करतोय, कशासाठी करतोय आणि कोणाची करतोय. नाही तर कोणाची करतो हेच जर समजलं नाही तर ती धार्मिकता व्यवस्थित होणार नाही. आणि अनेक लीळांमधून आपल्याला देवानी हे सांगितलं पण आहे. देवतेच्या भक्तांना जर आपण विचारलं तर त्यांना ह्या गोष्टी सांगता येत नाही की मी कोणाची भक्ती करतो, का करतो, त्यातून काय मिळणार आहे. आणि जर ते मिळणारच नाही आहे, ओळखच नाही आहे, तर त्याला काही मिळण्याचा प्रश्नच येत नाही, संभवच निर्माण होत नाही. त्याच्या उलटा आहे का प्रत्येक गोष्ट आपल्याला समजली पाहिजे आणि समजून घेऊनच धार्मिकता केली पाहिजे. आणि ती धार्मिकता जर केली तरच आपल्याला त्यातून भेटेल. तालोष्ट पुट व्यापारी यंत्रोदया वैखरी, म्हणजे परमेश्वर वाचा निरूपण. म्हणजे परमेश्वराच्या ज्या महादायसांनी देवाला विचारलं आहे का जी जी वाचा त्या किती आहे, 4 वाचा आहे म्हटले. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. वेगवेगळ्या प्रकारे परमेश्वर या जीवाला ज्ञान देत असतात. तर चैतन्यद्वारा परा, तालपुष्ट व्यापारी यंत्रोदया वैखरी. परात ईश्वरीची सिद्धाची ठाई पश्यंती, म्हणजे वेगवेगळ्या देवतेच्या माध्यमातून परमेश्वर या कशा वाचाच्या माध्यमातून जीवाला ज्ञान देतात, बोध देतात. आणि देवाच्या ठाई मध्यमा, मनुष्याच्या ठाई वैखरी. वैखरीद्वारे परेचा व्यापारू. तर ह्या ज्या वाचा आहे यातून परमेश्वर कसा व्यापार करतात. ताल म्हणजे टाळू, म्हणजे ते शरीराचा कोणत्या भागातूनही. पुट म्हणजे दोन्ही ओठ, टाळू आणि 2 ओठ. आपण बोलताना आपले दोन्ही ओठ आणि आपली जीभ या टाळूला लागत असते, त्यातून शब्दाचा उच्चार होत असतो. तर उपलक्षणे अष्टांगयुक्त, म्हणजे साऱ्याच पूर्णपणे याचा जो अष्टांग युक्त जे आहे व्यापार परमेश्वर करतात. यंत्रोदया वैखरी, म्हणजे मुखातून तो शब्दोच्चार निघतो, त्याला वैखरी असे नाव आहे. हे जे परमेश्वर कशा पद्धतीनं आणि कोणत्या भाषेतून, कोणत्या वाचेतून कार्य करतात आणि जीवाला काय काय समजावतात, काय काय उमड देतात, हे याद्वारे सांगितलेलं आहे. तर ते शक्तिरूप आहे. बोधदातृत्वाचा व्यापार हा सामर्थ्यरूप आहे. आणि ते सामर्थ्याच्या माध्यमातून परमेश्वर कोणाला कसं त्या त्या जीवाच्या अवस्थेनुसार त्याला ते त्या वाचेचा वापर करून परमेश्वर त्याला बोध, ज्ञान देत असतात. आणि ते कोण देतं, कसं देतं, कोणत्या पद्धतीनं देतं, कोणाच्या माध्यमातून देतं, तर साक्षात्कारे देते का अधिकरणाद्वारे देते. हे अत्यंत महत्त्वाचं वचन आहे. कारण परमेश्वर सांगतात साक्षात्कारे देते. तर साक्षात्कार हा परमेश्वर स्वतः देत असतात. आणि कोणाला तरी निमित्त करून आधी करणं ते आधी करून उद्धरी जेते, आधी करणं ते आधी करून बोली जेते. तर कोणाला तरी निमित्त करून परमेश्वर हे जीवाचं देणं करत असतात. परंतु तो व्यापार आता परमेश्वराच्या मर्यादेतला आहे, परमेश्वराच्या अधिकारातला आहे. परमेश्वराने कोणाला निमित्त करायचं आणि कोणाला काय द्यायचं हे मात्र सर्वस्वी परमेश्वर ठरवणार आहे, परमेश्वर ठरवत असतो. त्याच्यामुळे आपण म्हणू शकत नाही का यांच्याद्वारेच आपल्याला भेटलं, त्यांच्याद्वारेच आपल्याला भेटणार आहे आणि यांच्याद्वारेच जीवाला भेटत राहतं किंवा भेटणार आहे. हे सारं अन्यथा ज्ञान आहे. त्यातून आपण बाहेर पडलो पाहिजे. परमेश्वर ठरवणार कोणाच्या निमित्ताने द्यायचं आहे. आणि ते परमेश्वर कोणाला निमित्त करू शकतात. एखाद्या नामधारकाला निमित्त करू शकतात, वासनिकालाही करू शकतात, साधू संतांना तर करतातच, त्यात काही शंकाच नाही. कारण ते साधनवंत आहे, साधना करणारे आहे. त्या योग्यतेचा जीव, कोणत्या अवस्थेतला जीव आहे त्याला तेच मिळेल, त्याला तेच भेटेल. एखाद्या शेतकऱ्याला जर समजावायचं असेल तर शेतीच्या भाषेतच समजावं लागेल. एखाद्या इंजिनियरला समजावायचं असेल तर इंजिनियरच्या भाषेत समजावं लागेल. नाही तर इंजिनियरला शेतीचे उदाहरण, शेतकऱ्याला इंजिनिअरिंगचे उदाहरण जर आपण द्यायला लागलो तर कसं कळेल, कसं समजेल. तसं ते परमेश्वर हे सामर्थ्यरूप कार्य आहे. आणि परमेश्वराचं सामर्थ्याचं हे कार्य असल्यामुळं प्रत्येक जीवाचं त्याची ठेवण, त्याची अवस्था आणि त्या अवस्थेनुसार कोणाला निमित्त करायचं हे परमेश्वर ठरवतात.
हे परमेश्वराच्या अधिकारातला विषय असल्यामुळे परमेश्वरी देत असतात. साक्षात्कारी म्हणजे यथाधिकारी, एखाद्या जीवाची अवस्था असेल, एखाद्या जीवाचा अधिकार असेल, योग्यता असेल, काय काय त्या जीवाची नेमकी ठेवण, त्याच्याकडे काय आहे त्याला देण्यासाठी. तर यथाधिकारे परमेश्वर म्हणजे उभयदृश्य अवतार स्वतः बोधाचं दातृत्व करतात. स्वतः उभयदृश्य अवतार जे आहे ते बोधाचं दातृत्व करत असतात. कोणाला तरी निमित्त करत असतात किंवा स्वतः पण देत असतात. हे अत्यंत महत्त्वाचं आहे का परमेश्वर स्वतः बोध दातृत्व करतात. जसं की सन्निधानामध्ये आचार्यांना, पूजनीय माईम भटांना, बाईसांना प्रेमदान दिलं, स्वतः परमेश्वर करतात. तसं आत्तासुद्धा परमेश्वर स्वतः दातृत्व करू शकतात. असं काही नाही की बाबा सन्निधानाचंच हे कार्य चालतं, कारण बोध आणि बोधशक्ती परमेश्वराची येथूनच सांगितलं आहे. त्याच्यामुळं परमेश्वर कसं आणि कुठं देणार हे सांगता येत नाही. एखादा विषय आपण कधी ऐकलेला नसतो, समजून घेतलेला नसतो, आणि तरीही एखादा विषय आपल्याला कळतो, समजतो, उमटतो. मग आपण विचार करतो का कधी कोणी आपल्याला हे सांगितलं आहे, कधी आपण कुठं वाचलं आहे. तर याचा अर्थ काय की परमेश्वर उमट देतात. एखादा विषय जर आपल्याला प्रश्नार्थक निर्माण झाला आणि तो आपण अनेकांना विचारतोय परंतु आपल्या प्रचितीला येत नाही. आपण वाचन करतोय, समजून घेतोय, जाणून घेतोय, तरी आपल्या प्रचितीला येत नाही. म्हणजे थोडक्यात आपल्या बुद्धीला ते पटत नाही, आणि न पटल्यामुळं आपला प्रयत्न जर आपण जारी ठेवला, परमेश्वराकडे आर्तता केली, प्रार्थना केली, तर आपल्याला नक्कीच ह्या गोष्टी परमेश्वराकडून होऊ शकतात, उमटू शकतात. ही प्रचिती आहे, प्रचिती धर्म आहे. आणि त्या प्रचिती धर्माच्या अनुषंगाने हे परमेश्वर स्वतः देत असतात, दातृत्व करत असतात बोधाचे. का किंवा अधिकरणाद्वारे देते. त्या जीवानी काय जोडलेलं आहे, त्या जीवानी एखाद्या व्यक्तीचं जर ऋणानुबंध संबंध जोडलेले असतील आणि त्याच्याकडून जर त्या जीवाची अवस्था तशाच पद्धतीची असेल, तर अधिकरणाद्वारे निमित्त करून कोणाला तरी परमेश्वर बोधाचं दातृत्व करतात, आणि कोणाला तरी निमित्त करून क्रिया स्वीकारतात, कोणाला तरी निमित्त करून ज्ञान देतात, कोणाला तरी निमित्त करून प्रेम देतात. हे परमेश्वराचं सामर्थ्याचं कार्य आहे. परंतु प्रत्येक ठिकाणी निमित्तच होतं, निमित्तच करा असं काही नाही, स्वतःही परमेश्वर देऊ शकतात. त्याच्यामुळं ह्या ज्या गोष्टी आहे ह्या आपण समजून घेतल्या पाहिजे. आणि हा जो बोध आहे, JCP आलं, दोपरी बोध देतात, दोन भागांनी बोध देत असतात. तर परमेश्वर एक स्वतः बोधाचे दातृत्व करतात किंवा कोणाला तरी निमित्त करतात. अशा दोन पद्धतीनं परमेश्वर बोध देत असतात. कोणाला तरी निमित्त करून किंवा स्वतः देत असतात. तर स्वतः देण्या इतपत त्या जीवाची जर अवस्था असेल, योग्यता असेल, पात्रता असेल, तर परमेश्वर स्वतः देतात. हे आपण अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि बोध आणि बोधशक्ती येथूनच किंग आहे. परमेश्वर स्पष्ट सांगितलं आहे, हे 8 चवटा बोलावे परंतु येथून दिदल्याविनं घेऊ घेऊ नये. हे परमेश्वर स्पष्ट सांगतात, पण तरी आपण बऱ्याच अन्यथा ज्ञानामध्ये, गैरसमजामध्ये अडकलेलो आहे. आज सद्भक्त आपल्याला अडकलेले दिसतात. याच्या पाठीमागचं कारण की जसं आहे तसं आपण समजून घेत नाही तत्त्वज्ञान. परमेश्वर जे जसे आहे तसे जाणणे ते म्हणजे ज्ञान. तर ते समजून घेत नाही. याचं कारण या गैरसमजुतीमध्ये, या चुकांमध्ये आपण जात असतो. म्हणून आपण या लक्षात घेतल्या पाहिजे. पुरुषाद्य मार्ग अनंत, दैवाद्य मार्ग तो एक. आता त्याच्या पुढं जाऊन परमेश्वराने हे सूत्र अत्यंत स्पष्ट सांगितलेलं आहे. पुरुषाद्य मार्ग अनंत आहे, दैवाद्य मार्ग एकच आहे. आणि आजही आपल्याला त्याचा अनुभव, प्रचिती येत असते धर्मामध्ये. कारण परमेश्वर पण ना, पुरुषाद्य मार्ग अनंत म्हणजे आदिकारणाच्याद्वारे जर ज्याला बोध झाला, ज्ञानाला ज्ञान झालं, त्याच्यामध्ये वासनाभेद असतात, मतमतांतरे असतात, असे अनंत मार्ग असतात. आणि आज आपल्या धर्मामध्ये तेच दिसतंय, सगळीकडे तेच दिसतंय. मतमतांतर, वासना, याला जे पटते त्याला ते पटत नाही, त्याला ते पटतं याला ते पटत नाही. त्याच्यामुळं वाद विवाद हे ज्या गोष्टी आहे या साऱ्या ह्या माध्यमातून भेटलेल्या आहे. कारण कोणत्या जीवाला कोणाकडून प्रचिती, कोणत्या जीवाला कोणत्या माध्यमातून, कोणाच्या निमित्तातून बोध, त्यांनी जे सांगितलं ते त्याला पटलं, दुसऱ्या सांगितलं दुसऱ्याला पटलं, आणि त्याच्यामुळे एक होत नाही. जसं हत्तीच्या दृष्टांताच्या माध्यमातून एक जातो, कानाला हात लावतो आणि तो हत्ती सुपासारखाच आहे, पायाला हात लावला तो आणि तो हत्ती खांबासारखाच आहे, शेपटीला हात लावतो तो आणि तो हत्ती खराट्यासारखाच आहे, आणि एक सोंडेला हात लावतो आणि हत्ती मुसळासारखाच आहे, पाठीला हात लावतो आणि तो हत्ती भिंतीसारखाच आहे, पोटाला हात लावला तो आणि तो हत्ती पोत्यासारखाच आहे. तसं दैवराटीच्या अनुषंगाने जर हा दृष्टांत लावला तर सारे बोधवाद तेच आहे. म्हणजे वासनिक आहे किंवा साधू संत आहे. जर परमेश्वराचं तत्त्वज्ञान एक आहे, त्या परमेश्वराने सांगितलेलं आहे, बोधदाता परमेश्वर आहे, आणि परमेश्वराकडून बोध जर भेटला आहे तर कुठंच वासना आणि कुठंच मतमतांतर असायला नाही पाहिजे. परंतु हा याचा अर्थ काय की हे परमेश्वर सांगितलं पुरुषार्थ मार्ग अनंत. कारण कोणाला तरी निमित्त करून ते जे दिलेलं आहे
तिथं मात्र वासनाभेद आहे, मतांतर आहे, त्यातून वाद पण होतो. परंतु आपण यातून एकच शिकलं पाहिजे, आपल्यासाठी एकच आचार असला पाहिजे की आपण आदर केला पाहिजे. कारण जे मला कळालं आहे ते त्याला कळालं नाही, याचं कारण काय, का त्याला कोणाला तरी दुसऱ्याला निमित्त करून परमेश्वराने दिलेलं आहे. मग त्याने आपला आदर करणं, आपल्या विचाराचा, आपण त्याच्या विचाराचा आदर करणं, त्यावर चिंतन करणं आणि त्याच्यावरती ठाम राहणं हे अत्यंत महत्त्वाचं. त्याच्यासाठी वाद नाही घालायचा. म्हणून भांडते दोघे अन्याय हे सूत्र त्याला अत्यंत लागू पडतं. परमेश्वर सांगू शकत नाही, आपणही सांगू शकत नाही का हा योग्य आहे, अयोग्य आहे, न्याय आहे, अन्याय आहे, हे आपण सांगू शकत नाही. म्हणून भांडते दोघे अन्याय आहे. त्याच्यामुळं कोणाच्या बाजूने बोलणं आणि कोणाला पडतं माप देणं आणि उंच माप देणं हे अत्यंत चुकीचं आहे. ती एक प्रवृत्ती आहे, ती एक भावना आहे भांडण्याची, भांडणाऱ्यांची. त्याच्यामुळं ते दोघे अन्यायीच असतात, ते चुकीचेच असतात. त्याच्यामुळं भांडण हा जो विषय आहे हा आपल्या धर्माचं तत्त्व नाही, सिद्धांत नाही. आणि जे भांडणारे आहे ते दैवराहाटीचे नाही. ज्यांच्या डोक्यात भांडणं आहे ते दैवराहाटीचे होऊ शकत नाही. त्याच्यामुळं हा सिद्धांत जो पाळला तो खरा महानुभाव. आपल्या भौतिक जगामध्ये तर याचा खूप मोठा फायदा होईल. जर आपण भांडायचंच नाही असं ठरवलं तर कितीतरी एनर्जी आपली वाचेल, कितीतरी मनातली जे टेन्शन आहे, एनर्जी आहे ती वाचेल, वेळ वाचेल, पैसा वाचेल. परंतु जर आपण भांडणामध्ये आपण कितीतरी आयुष्य जातो, एक तर आयुष्य कमी, त्याच्या झोपेत केली गेलं, करिअर किती, संसारात, आणि त्याच्यात उरलेलं आयुष्य भांडणात जर लावलं तर मग मिळणार काय, हातात भेटणार काय आपल्याला. त्याच्यामुळे आपल्याला मिळवायचं खूप मोठं आव्हान आहे परमेश्वर प्राप्तीचं. आणि ते मिळवण्यासाठी अशा छोट्या छोट्या चुकीच्या गोष्टीमध्ये आपण अडकलो नाही पाहिजे किंवा त्याचा विचार नाही केला पाहिजे. यासाठी परमेश्वराने आपल्याला हे सांगितले. दैवत्य मार्ग एकच असतो, मात्र परमेश्वराकडून जो बोध होतो, निष्ठा पक्की असते, तो मात्र तो एकच असतो. तो म्हणतो हे म्हणजे हेच, ईश्वरापासून बोध झाला तर त्याचा निश्चयात्मक एकच प्रतीती असते. तो म्हणतो हे असं असं आहे, बात येव्हा पर्याय नाही, मला हे पटत नाही, मला लक्षात येत नाही किंवा मला परमेश्वराने असं जाणवलेलं आहे. तर त्याच्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि जर परमेश्वर हा बोधदाता आहे, परमेश्वरानेच बोध दिलेला आहे, तर आपण आपल्या विचारावर, आपल्या मतावर, आपल्या परमेश्वराच्या भक्तीवर ठाम असलं पाहिजे. अनन्य भक्तीमध्ये कोणत्या प्रकारची मिश्रता, कोणत्या प्रकारची अंधश्रद्धा, कोणत्या प्रकारचं कर्मकांड, विधी असलं नाही पाहिजे. ते येत असेल याचा अर्थ तो आणि परमेश्वराचं अंतर जे आहे हे खूप लांब आहे, धर्माचं खूप अंतर त्याच्यातलं आहे. म्हणून परमेश्वराचं निश्चयात्मक ज्याची बुद्धी आहे तो मात्र परमेश्वराकडून त्याला बोध, जीवाच्या ठाई अनंत प्रकारचे अधिकार आहेत. म्हणून अनंत जीवाकडून परमेश्वर निमित्त करतात बोध द्यायला. आणि म्हणून विचारधारासुद्धा वेगळ्या असतात, मतांतरसुद्धा वेगळे असतात आणि त्यातूनसुद्धा वाद भांडणं आपल्याला समाजामध्ये दिसतात. हे जे कारणं आहे हे परमेश्वरांनी या सूत्रांमधून आपल्याला स्पष्ट केलेलं आहे. पण जेव्हा एखादी अशी व्यक्ती भेटते त्यावेळेस आपण या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की दैवत्य मार्ग एक आहे आणि पुरुषार्थ मार्ग मात्र अनंत आहे. आणि परमेश्वर कोणाला तरी निमित्त करून हे सर्व कार्य करतात, परंतु साक्षात्कारेसुद्धा म्हणजे स्वतःसुद्धा देतात. एखादा निश्चयात्मक जेव्हा एखादी गोष्ट सांगतो तेव्हा आपण लक्षात आलं पाहिजे की हे कोण आहे, याची प्रवृत्ती काय आहे, याची क्वालिटी काय आहे, याची अवस्था काय आहे. आणि एक जर द्विधा मनस्थिती असेल, असं नाही तर तसं, तसं नाही तर तसं, तर त्याची मात्र ती अवस्था आपल्याला लगेच तर्ककुतर्काने समजून घेता येते. म्हणून ज्ञानामध्ये अनेक प्रकार आहे. अज्ञान, अज्ञानी अज्ञाथा ज्ञान, अन्यथा ज्ञानी ज्ञान, निद्रा स्वप्न, स्वप्न आत्मज्ञान. हे अत्यंत महत्त्वाचं सूत्र. याच्यावरती अधिक स्पष्ट परमेश्वराने हे सूत्र सांगितलेलं आहे. आणि ह्या ज्या गोष्टी आहे या आपण जर समजून घेतल्या तर आपण यातून बाहेर पडलो. अज्ञान म्हणजे मुळातच तमस्थितीत जीव अज्ञानच असतो. कारण अनादि अविद्ययुक्त जीव आहे आणि अनादि अविद्ययुक्त आहे म्हणून तो अज्ञान आहे. मायाच्या तमी बघा, तो अज्ञानच असतो. मूळ त्याचं जे आहे जीवाचं ते अज्ञान आहे. म्हणून एखादी व्यक्ती आपल्याला भेटली तर आपण त्याची टिंगल टावाळी चेष्टा केली नाही पाहिजे, कारण आपणही त्याच अवस्थेत होतो. आपल्याला चार गोष्टी कळाल्या म्हणजे लगेच खूप काही कळाल्या अशातला भाग नाही आहे. आपण त्या अवस्थेत होतो, त्यातून आपण बाहेर पडलो, हा पण बाहेर पडणारच आहे. तर जीवाची जी मूळ अवस्था आहे ती अज्ञानच आहे. आणि हे अज्ञान आपल्याला पावलोपावली, पदोपदी प्रत्येक जीवाच्या अनुषंगाने दिसत असतं, भेटत असतं. अज्ञानी अन्यथा ज्ञान, आणि त्या अज्ञानामुळं अन्यथा ज्ञान उपजत असतं. अज्ञान त्याच्यामुळं अन्यथा ज्ञान, ग्लासाला तांब्या म्हणणं, तांब्याला ग्लास म्हणणं, हे अन्यथा ज्ञान.
आणि 99.99% जीव या अन्यथा ज्ञानातच अडकलेले आहे. कारण अज्ञान कोणी नाही आहे आणि ज्ञानी पण कोणी नाही आहे. अज्ञानी म्हणावं तर काहीतरी कळतं, ज्ञानी म्हणावं तर त्याला काहीतरी समजत नाही आणि मग काय समजत नाही नेमकं, त्याच्यामुळे ते अन्यथा ज्ञानाने सारी गडबड केलेली आहे. म्हणून जीवाला परमेश्वर, परमेश्वराला जीव, देवतेला परमेश्वर, हे जे सगळं चाललं आहे सर्व अन्यथा ज्ञान आहे. परमेश्वराने आपल्यालासुद्धा त्याची सावधानता निर्माण करायला लावलेली आहे की तुम्ही अच्युतगोत्रीय परमप्रीती करा, पण विशिष्ट बुद्धी मात्र ठेवू नका. आणि ती विशिष्ट बुद्धी जर निर्माण झाली कोणाच्या विषयी, जीवाच्या विषयी, साधू संतांच्या विषयी, तर ते मात्र अन्यथा ज्ञान आहे. त्यातून विकल्प घडतो आणि त्या अविधीतून परमेश्वराच्या या धर्मापासून आपण जाण्याची शक्यता असते. म्हणून धर्म अत्यंत सूक्ष्मपणे समजून घेऊन तो पाळायचा असतो. जर जीवभक्ती आपण करायला लागलो तर आपण विकल्पाला गेलो आणि विकल्पातून सृष्टीची शून्यता आपल्यामध्ये निर्माण होत असते. तर जीव मुळातच अज्ञान आहे आणि त्या अज्ञानामुळं अन्यथा ज्ञान निर्माण होत असतं आणि त्यामुळे सृष्टिकाळी मायेने चैतन्य मम असं म्हणवलं. या अन्यथा ज्ञानात तो गेला. सृष्टीचं ज्यावेळेस आपण मायेच्या तामातून मायेने आपल्याला काढलं आणि ती चेतवल्यानंतर त्या जीवाला स्वतःहून म्हणते की बो चैतन्य मी आहे असं म्हण, आणि तो बी अन्यथा ज्ञानाने मी स्वतःला चैतन्य म्हणून घेतो. ते अन्यथा ज्ञान ते उपजवलं. विश्वमम हे अन्यथा ज्ञान त्याच्यामध्ये उपजवलं. प्रत्येक जीवाचे देवतेचे मळ तो लावत आला आणि प्रत्येक मळ घेत आला आणि ते मळ घेताना तो ते मी आहे असं म्हणत आला. तर हे अन्यथा ज्ञान आहे. आणि अन्यथा ज्ञानामुळेच अन्यथा ज्ञानी ज्ञान आणि जीव स्थूळदेही आल्यावर अन्यथा ज्ञानी जे आहे, अन्यथा ज्ञानातून ज्ञान होऊ शकत नाही. आणि म्हणून जीव स्थूळदेह म्हणजे सूक्ष्मदेह आणि स्थूळदेह असे दोन प्रकार असतात. तर सूक्ष्मदेह म्हणजे जोपर्यंत कोणत्याही जीवानी कोणताही मळ जोडलेला नाही, कर्म जोडलेले नाही, तोपर्यंत त्याला सूक्ष्मदेह म्हणतात. फक्त मायेनी त्या जीवाला चेतवलं, उठवलं आणि त्या ब्रह्मांडामध्ये आणण्यासाठी त्याला लोटत आणलं, तिथपर्यंत तो सूक्ष्मदेह. त्याच्यानंतर त्यांनी कर्म केलं म्हणजे काय, कमी अन्यथा ज्ञानाने मी हा आहे, मी हा आहे असं कर्म करायला सुरुवात केली, त्याला स्थूळदेह म्हणतात. तर स्थूळदेह आल्यावर परमेश्वर अज्ञानाची निवृत्ती करून ज्ञान देतात. परत त्या स्थूळदेहात आल्यानंतर परमेश्वराचं परत उलटं कार्य चालू होऊन जातं. म्हणजे ही परमेश्वराची इतकी कृपा आहे या जीवावरती का तो अज्ञानही असल्यामुळे अन्यथा ज्ञान उपजतं आणि अन्यथा ज्ञानामुळे तो मी आहे असं म्हणत खाली येतो. आणि स्थूळदेह आल्यानंतर मात्र परमेश्वर परत स्वतः अवतार घेतात. स्वतः अवतार घेऊन त्याला तत्त्वज्ञान सांगतात, बोध देतात आणि ह्या बोधातून अज्ञानाची निवृत्ती करून परत ज्ञान देतात. ते कवन न्याय आहे. ते कोणतं न्याय आहे तर न्यायाने सांगतात आपल्याला जोपर्यंत आपण झोपेत असतो. झोप आहे, आपल्याला स्वप्न पडलं, त्या स्वप्नात पडलेल्या त्या झोपेत पडलेल्या स्वप्नाचं महत्त्व कुठपर्यंत, जोपर्यंत आपण झोपेत आहे म्हणून. जागा झालो का त्या स्वप्नांना काही महत्त्व नसतं. तसं जोपर्यंत आपण अज्ञान आहे, अन्यथा ज्ञानानं आहे, तोपर्यंत प्रत्येक गोष्टीला आपलं महत्त्व राहत असतं. सकळ संपत्तीला आपल्याला संपत्ती वाटत असते, पण त्या अज्ञानातून जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा सकळ संपत्ती असंपत्ती होते. आणि तेव्हा खऱ्या अर्थाने जीव हा जन्माला आला. त्यावेळेस खऱ्या अर्थाने हा दैवराटेला लागला. त्यावेळेस खऱ्या अर्थाने तो परमेश्वर भक्तीला लागला. तर त्यांनी न्याय दिलेला आहे किंवा दृष्टांत दिलेला आहे देवानी की हे अन्यथा ज्ञान कसं उपजत असतं. निद्रा म्हणजे अज्ञान, स्वप्न म्हणजे अन्यथा ज्ञान. तर आद्यमळापासून स्थूळ प्रपंचापर्यंतचे स्वतःविषयीचे जे अन्यथा ज्ञान आहे, हे स्वप्नभंग झाल्यानंतर जसं निद्रा आणि स्वप्न हे दोन्ही लटके त्याला लक्षात येतं, त्याप्रमाणे स्वतःची जाणीव होते, अंतरूपी सुखदुःखाची जाणीव होते. त्या न्यायाने परमेश्वर काय सांगतात, ज्ञान जर दिलं, बोध दिला मी, तर त्या पद्धतीनं तमस्थितीचं जे अज्ञान आहे, सूक्ष्म जे आहे, स्थूळदेहीचे अन्यथा ज्ञान आहे, ते लटके आहे, याची जाणीव होऊन आत्मज्ञान होतं. आत्मज्ञाने मोक्ष, आणि ते मोक्षाला कारण आहे, ते परमेश्वराच्या प्राप्तीला कारण आहे, परमेश्वराच्या आनंदाला कारण आहे. आत्मज्ञाने मोक्ष, एका सूत्रात, एका 4 शब्दात परमेश्वराने आपल्या जीवनाचा मोक्षाची व्याख्या सांगून जीवनाचा अर्थ सांगितलेला आहे. आणि अत्यंत सुंदर छोट्या छोट्या याच्यातून आपल्याला परमेश्वराने खूप मोठं तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. तर हे अन्यथा ज्ञान कसं लटकं असतं, चुकीचं असतं, अज्ञान कसं लटकं असतं, चुकीचं असतं, त्याची जाणीव मात्र परमेश्वर परत अवतार घेऊन करत असतात. तेच आत्मज्ञान आहे. आणि या सूत्रातून परमेश्वराने तेच सांगितलं आहे की मागच्या सूत्रातून सांगून त्याचं अधिक स्पष्टीकरण येण्यासाठी जे दैवाद्य जो मार्ग आहे तो एक कसा आहे आणि तोच आपण कसा प्राप्त केला पाहिजे आणि त्याच्यावर आपण कसं ठाम राहिलं पाहिजे. कारण समर्थवादावरची निष्ठा ही सहजासहजी जीवामध्ये येत नाही. ती समर्थवादावरती निष्ठा ही ज्ञानाने येत असते.
आणि हाच माझा हितकर्ता, हाच माझा हितक्ष, जसं पूजनीय भांडारेकरांना वाटलं की हेच माझे हितक्ष आहे, आणि उठले आणि निघाले सगळी संपत्ती. आ संपत्ती वाटली, परमेश्वर आवडला आणि परमेश्वराबरोबर. तसंच बाईसांचं असे, तसंच माईम भट्टांचं, तसंच आचार्यांचं हे सारं जीवनचरित्र आपण बघितल्यानंतर, आणि ज्यांना जे वाटलं नाही तसे मार्कंडासारखे, दादोसांसारखे, सारकमंडीसारखे अनेक जीव होते की ज्यांना परमेश्वर वाटला नाही, दिसला नाही, कळाला नाही, बोध झाला नाही, अन्यथा ज्ञानातून बाहेर पडलेच नाही. तसं आपण सुद्धा ज्ञानात आहे, अन्यथा ज्ञानात आहे की अज्ञानात आहे, याचं चिंतन आपण केलं पाहिजे. परमेश्वराने ते आपल्याला दिलेलं आहे. आणि म्हणून परमेश्वर जोपर्यंत अज्ञानी जीव आहे, या अज्ञानी जीवना स्वप्नाचं महत्त्व आहे, तसं अज्ञानी जीवाला सारंच महत्त्व असतं. आणि त्यातून आपण बाहेर पडणं, परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने चालायला लागणं हे महत्त्व आहे. आणि त्यासाठी जीव हंस, परमेश्वर परमहंस हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जीव हंस आहे, परमेश्वर परमहंस आहे. हे सांगण्याचं कारण का हंस जो पक्ष आहे तो निरक्षीर वेगवेगळं करतो. म्हणजे दूध आणि पाणी जर एकत्र करून त्याच्यासमोर जर प्यायला दिलं तर तो फक्त दूध पितो, पाणी सोडून देतो. असा कोणीच नाही, आपण सुद्धा करू शकत नाही. आणि ते त्याच्यातलं वैशिष्ट्य परमेश्वर आपल्याला सांगतात. जे सार जे आहे, पाणी असार आहे आणि दूध सार आहे, हे महत्त्वाचं आहे. तो ते वेगळं करून पाणीच पितो किंवा दूधच पितो. तसं परमेश्वर ज्ञानी या चौपदार्थाचा सारासार सद्विवेक करून परमेश्वराच्या म्हणीतले तेच करतो. जो ज्ञानी आहे तो कोण आहे? जीव. तो ज्ञानी काय करतो? जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर याचं कार्यकारण स्वरूप लक्षण बघून जे जे परमेश्वराने सांगितलेले आज्ञा प्रतिपालन करी, तो त्याला सन्निधानच आहे आणि तोच परमेश्वराला आवडणारा आहे. तर जे आज्ञा प्रतिपालन जो करतो ते परमेश्वराचं म्हणितलं ते करतो, तो जीव हंस आहे. तो जीव हंस आहे म्हटले. परमेश्वर तर परमहंस आहे, कारण स्वतः परमेश्वर जे स्वरूप आहे ते स्वयं बुद्धमय आहे, ज्ञानमय आहे, म्हणून तो परमहंस आहे. परंतु जीव अनादी अविद्यायुक्त आहे, अज्ञान आहे त्याच्यामध्ये. अनादी अविद्यायुक्त असल्यामुळं बंधनात आहे, परंतु मुक्तीला जाणार आहे. मुक्ती ही ज्ञानाशिवाय होऊ शकत नाही, म्हणून ज्ञानमोचक सांगितलेलं आहे. तर परमेश्वर त्यासाठी जो जीव, कोणताही जीव हंस नाही, प्रत्येक जीवाला हंस नाही म्हटलेलं आहे. का जो क्षीर दूध वेगवेगळं क्षीर नाही हो, क्षीर आणि नीर क्षीर. नीर म्हणजे पाणी आणि क्षीर म्हणजे दूध. खीर नाही, तुम्ही खीरवीवर गेले डायरेक्ट. तर या दोन्हीचं वेगळंपण जे करतो, तसं जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर याचं वेगळंपण जे करून परमेश्वराची निष्ठा, समर्थवाद समजून घेतो आणि अनन्यभावे परमेश्वराला शरण जातो, तो जीव हंस आहे. पण परमेश्वराने या जीवाला हंस म्हटलेलं आहे. जीवाची परमेश्वराने अभिमान घेतलेला आहे, परंतु ह्या जीवाला ना परमेश्वराचा अभिमान, धर्माचा अभिमान आहे. आणि जो जीव धर्माचा अभिमान घेतो त्याचा मात्र धर्म अभिमान घेतो. जो जीव परमेश्वराचा अभिमान घेतो त्याचा मात्र परमेश्वर अभिमान घेतात. परमेश्वर काय म्हणतात? मी निराभिमानी, पण आपल्या लागेच अभिमान. परमेश्वर निराभिमान आहे, परंतु जो आपला आहे, आणि आपला तो कोण? जे परमेश्वराने सांगितलेली आज्ञा प्रतिपालन करील, तोलाच परमेश्वराला आपला वाटेल, अन्यथा कोणी आपलं नाही. या अनुषंगाने परमेश्वरचं कार्य जे आहे, सिस्टम ते कर्मराटी आहे. कर्मराटीसाठी परमेश्वराने एक सिस्टम लावून टाकलेली देवतेची, ते त्यांचं काम करत राहतात. परमेश्वराचा कॉम्प्युटर मोठा आहे, त्यांनी जी क्रिया केली, ज्यांनी जे कर्म केलं त्या अनुषंगाने त्या देवतेला कळालं, ती देवता त्याला बरोबर भोगवत असते. परंतु दैवराटीसाठी जो आपला आहे, ज्याला बोध दिला आहे, तो आपला परमेश्वर त्याला समजतात. त्याच्यासाठी मात्र परमेश्वराने वेगळी सिस्टम लावली. ती सिस्टम जर समजून घेतली तर आपली किंमत, परमेश्वर काय ही समजेल आपल्याला. दैवराटीसाठी परमेश्वराने ओळखणी माया ही शक्ती उभी केलेली आहे, आणि त्या सर्व काही परमेश्वराच्या अंडर आहे आणि त्या कार्यरत राहतात. परमेश्वर या दैवराटीसाठी एक सिस्टम निर्माण केलेली आहे. त्याच्यासाठी ऋणाच्या दृष्टांतातून निम्म कर्म झालेलं आहे, राहिलेलं दुःख आहे ते बी कवडणे आहे. अशा पद्धतीनं जे दृष्टांत आहे किंवा तत्त्वज्ञान आहे, हे जर आपण समजून घेतलं तर आपल्याला लगेच समजून येईल. विभुत्व म्हणजे सूत्रपाठामध्ये सर्वात छोटं वचन आहे विभुत्व, आणि ते परमेश्वरासाठी वापरलेलं. वि म्हणजे वेगळा, भूत्व म्हणजे व्यापक. येऊ परमेश्वर अंतर्बाह्य सर्व व्यापक आहे, परंतु व्यापक असूनही वेगळा. विभूत्व, वि म्हणजे वेगळा आणि भूत्व म्हणजे व्यापक. म्हणजे परमेश्वर सगळीकडे आहे, परंतु कुठंच नाही आहे,
सर्व साक्षी बोलीजे. सर्व साक्षीत्वाचं परमेश्वराने आपल्याला व्याख्या सांगितलेली आहे. सगळीकडे आहे परंतु कुठंच नाही, फक्त साक्षीत्वाने राहतात. ही व्यापकत्वाच्या अर्थाने परमेश्वर नाही, तर परमेश्वर व्यापक आहे. आणि जसं आकाश आहे ते आकाश सगळीकडे दिसतं. आकाश नाही अशी पृथ्वीच जाणत नाही. कुठेही पहा तुम्हाला आकाश दिसेल, आकाश दिसेल, तसं होऊ शकत नाही. तसं मात्र ते जे आहे ते वेगळं आहे. आकाश सगळीकडे दिसतं पण ते वेगळं आहे. तसं परमेश्वर जीव देवता प्रपंचाला व्यापून असून सुद्धा मात्र अलिप्त आहे, वेगळे आहे. हे जर आपण समजून घेतलं तर परमेश्वराचं जे वेगळंपण आहे, परमेश्वरत्व काय आहे हे आपल्याला समजेल, कळेल. अन्यथा परमेश्वराला समजून घेणं अत्यंत सोपं आहे, पण अवघड पण तेवढंच आहे. पण परमेश्वराने जे तत्त्वज्ञान दिलं, जे सांगितलं, जो बोध दिला, त्याचा योग्य वापर करून जर आपण समजून घेतलं तर मग परमेश्वराचा समर्थवाद कळेल, समजेल. त्या निष्ठेवरती आपण जाऊ आणि परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने, दैवराटीच्या अनुषंगाने आपली वाटचाल करून आपली आध्यात्मिक वृद्धी आपल्याला करून घेता येईल. तर परमेश्वर सगळं आहे परंतु सगळीकडून वेगळा आहे, व्यापक दृष्टिकोनातून. औसाने एका कुत्र्याला दगड मारला, देवाने श्रीमुकुटाला हात लावला आणि औसा म्हणतात देवा हे काय केलं, मग तुम्ही व्यापक आहात. परमेश्वर म्हणतात मी नाही तर मग कोण. तर परमेश्वर सर्व व्यापक आहे म्हणून आपण प्रत्येक गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि याचे सूत्र आहे अत्यंत महत्त्वाचे. त्यावरती काही शंका असेल तर नक्की आपल्या प्रतिक्रिया कळवा. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.